केरळकडे वळूया। काँग्रेसला बहुमत मिळेल। केरळचे मुख्यमंत्री पी विजयन देखील पिछाडीवर आहेत। गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण भारतात कुठेही डाव्यांचं सरकार अस्तित्वात नसेल असं चित्र सध्या तरी दिसतंय। केरळमधली स्थिती 41 जागांवर डावे पक्ष आघाडीवर आहे। काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय कारण 96 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे। भाजपला केवळ 3 जागांवरच आघाडीवर राहण्यात यश मिळालेलं आहे। केरळमध्ये भाजपचा लवलेशही नसतो, मात्र तरी देखील 3 जागांवर भाजप आघाडीवर आहे। म्हणजे भविष्यात राजकारणात केरळमध्ये भाजपला काहीतरी आपली किमया करता येईल याची शक्यता आहे, कारण सध्या 3 जागांवर भाजप आघाडीवर आहे। बहुमताचा आकडा 140 एकूण 140 जागा आहेत आणि बहुमतासाठी 71 जागांची गरज आहे। सध्या एलडीएफ आघाडीचं सरकार आहे। पी विजयन मुख्यमंत्री आहेत, मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ पक्षानं तिथं जोरदार मुसंडी मारलेली आहे।